लोकप्रिय व धडाडीचे नेते माननीय पालकमंत्री माननीय पंकज भोयर साहेब, माझे मित्र व पदवीधर, मतदारसंघाचं ज्यांच्याकडे नोंदणीचं काम आहे, माझे आमदार सन्माननीय सुधाकर भाऊ कोळे, जिल्हाध्यक्ष माननीय आशुभाऊ गोंडाणे, माजी खासदार मधुभाऊ कुकडे, माजी खासदार सुनील भाऊ मेंढे, दूध संघाचे अध्यक्ष विलासभाऊ काटेखाय, प्रदीप भाऊ पडोले, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्णजी कापकाते, शिवरामजी गिरीपूजे, प्रकाश भाऊ वाळबुदे, बाजार समितीचे सभापती विवेकजी नखाते, ते सगळं जाणून घेण्यात आलं. पण जसा दिवाळी हा सण प्रकाशाचा आहे, जसा दिवाळी हा करायचा आहे, काय काय जिंकायचं आहे, आणखी काय काय मिळवायचं आहे, याचा हा सण आपण नेहमी दिवाळी म्हणून साजरा करतो. आणि बावनकुळे साहेब आल्यानंतर निश्चितच आपण एक बावनकुळे साहेब, दिवाळी संपली नाही की आचारसंहिता लागणार आणि महिन्याभराच्या आत आपल्याला सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. या नगर परिषद निवडणुका आपल्या सर्वांसाठी फार महत्वाच्या आहेत, कारण लोकसभा आणि विधानसभा राज्यात आपली सरकार आली, पण आता नगर परिषदेमध्ये जर खरं आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे, खरं जर आपल्याला खरं एक चांगलं शहर आपल्याला तयार करायचं आहे, तर आपल्याला नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवडून आला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक घेऊन भारतीय जनता पार्टी सत्ता येईल. आणि नुसतं सत्ता गाजवण्यासाठी नाही, तर त्या शहरामध्ये कुठचंही जे चुकीचं काम मागच्या 4 वर्षापासून होत आहे. आपल्याला माहित आहे, भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही. मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेले आहे. आणि 4 वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, कोणीही कुणाची बंदिश नव्हती. आणि कुठेतरी आपली नगर परिषद आली तर विकास कामं तर होणारच, पण पहिले हे जे भ्रष्टाचार, जे भंडारा शहरवासींचे जे पैसे जे खाण्यात आले 25 आणि 30%, याच्यावर पहिले कारवाई होणार, याच्यावर पहिले चौकशा होणार. आणि हे जे करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला, हा कुठेतरी बाहेर काढण्याचंही काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि म्हणून नगर परिषदमध्ये आपल्याला निवडून येणं फार आवश्यक आहे, कारण पुढच्या 5 वर्षे लूट आपल्याला थांबवायची आहे, तर इथे आता भारतीय जनता पार्टीची सरकार येणे फार फार गरजेचं आहे. पवनी नगर परिषदमध्ये आपली सरकार होती 5 वर्ष आधी. पहिल्यांदा आपण निवडून आलो, विलासभाऊ काटेखांच्या नेतृत्वात आपण तिथे निवडून आलो. 5 वर्ष होतं, त्यानंतर 4 वर्ष तिथे प्रशासक होतं. सापोलीमध्ये आपलं होतं, सापोलीमध्ये आपणच निवडून आलो होतो, आपलाच नगराध्यक्ष होता. तुमसरमध्येही आपले नगर परिषदचे अध्यक्ष प्रदीप भाऊ पडोले होते, धन्वंतताई आहे काय, सापोलीमध्ये धन्वंतताई होत्या. आणि या सगळ्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. या 4ही शहरांमध्ये लोकांना, नागरिकांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार असली तर भ्रष्टाचार होत नाही आणि कामही चांगलं होतं, कामही चांगल्या प्रमाणात केल्या जातं. आणि जितका निधी आणला त्याचा पुरेपूर उपयोग हा जनतेच्या फायद्यासाठी होतो. मागे माननीय बावनकुळे साहेब ज्यावेळेस पालकमंत्री झाले, म्हणजे या विभागाचे महसूल विभागाचे मंत्री झाले, त्यांनी सगळ्यात पहिला जर कोणता GR काढला असणार तर तो सरकारी पट्टे वाटप करण्याचा. झोपडपट्टी धारक असतील, नजूरचे पट्टेवाले असतील किंवा सिंधी समाजाचे जे पट्टे असतील, त्यांना मालकी हक्क देण्याचं काम त्यांनी केलं. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना एक मोठी मदत या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर देण्याचं काम बावनकुळे साहेबांनी केलं. आता काही कामं आपल्याला भंडारा शहरामध्ये किंवा आपल्या ज्या ज्या शहरी भागांमध्ये करणे आवश्यक आहे. मी सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत, सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येक घरापर्यंत इतका सुंदर GR बावनकुळे साहेबांनी काढलेला आहे. नुसतं तो GR जर तुम्ही जर वाचला आणि तुम्ही सगळ्या लोकांचे जर कागद गोळा केले तर तुम्हाला 15 दिवसाच्या आत पट्टे त्या लाभार्थ्यांना आपल्याला देता येणार. आपले घरकुल योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून घरकुल योजना प्रत्येकाला पक्के घर देण्याचं काम आपली सरकार करत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, तुमचं काम आहे की त्या लोकांचं अप्रुव्हल करून घेणे. आणि बावनकुळे साहेबांनी प्रत्येक घरकुलाला 5 ग्रास रेती मुक्त देण्याचं काम केलेलं आहे, तेही काम चांगल्याने सुरू आहे. आणि असं एक सर्व लोकांसाठी काम करणारं आपलं सरकार आहे. माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय पालकमंत्री साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्याला या 4ही नगर परिषदा निवडून आणायच्या आहे. आणि जितकेही कामं लोकांचे शिल्लक राहिलेले आहेत ते पूर्ण आपल्याला करायचे आहे. मागे बावनकुळे साहेब कार्यकर्त्यांसाठी किती संवेदनशील आहे याचं एक जिथं जास्त उदाहरण मी तुम्हाला देतो. आपले गोंदियाचे अमित झा म्हणून अध्यक्ष होते आणि त्यांचा कलेक्टरने
मातीचा ट्रॅक्टर पकडला. माझं खूप भांडण झालं कलेक्टर सोबत की मातीवर तुम्ही कारवाई करू नका, त्याला काही 1.5-2 लाख रुपयाचा त्याला पेनल्टी लावलं. मी तिकडनं बावनकुळे साहेबांना फोन केला, साहेब हे असं मातीवरती जर कारवाई करत असणार तर साधारण शेतकरी जाणार कुठे? साधारण आपला कार्यकर्ता माती शेतीच्या माती उचलून जर घेऊन चालला 2-2 लाख रुपये जर त्याला ट्रॅक्टरवर जर पेनल्टी पडणार तर कसं होणार? बावनकुळे साहेबांनी मला वाटतं तू फक्त मला एक पत्र व्हॉट्सअप कर, मी GR काढतो. मी पत्र 30 तारखेच्या जवळपास किंवा 1 एप्रिलच्या जवळपास पत्र व्हॉट्सअप केला आणि 3 एप्रिल 2025 ला बावनकुळे साहेबांनी माती आणि मुरुम संपूर्ण महाराष्ट्राची रॉयल्टी माफ करून टाकली. म्हणजे हे तहसीलदार, नायब तहसीलदार, SDOच्या दुकानदारात बंद केलं की शेतकऱ्यांचं मुरुम माती असणार ते काम असणार तर त्याच्यावर कुठे रॉयल्टी नाही, याच्यानंतर त्रास देण्याचं काम करणार नाही. मी बावनकुळे साहेबांना विनंती केली की आम्ही मोठ्या प्रमाणात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तलाव खोदण्याचं काम करतो, पण तलाव खोदत असताना त्यातला मुरुम काढून माती काढून जेव्हा आपण शेतकऱ्याला देतो त्यावेळेस आम्हाला खूप महसूल विभागाच्या माध्यमातून, पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. त्यांनी ताबडतोब ते अंतर्भूत करून आता तलावातनं जेही मुरुम किंवा माती निघाली ते ग्रामपंचायत असणार, कोणताही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असणार, कोणतंही घरकुलचं काम असणार, कोणाचं वैयक्तिक काम असणार, एकही पैशाची रॉयल्टी लागणार नाही, कोणालाही कुठचीही परवानगी घेण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही थेट ते वापरू शकता आणि त्या माध्यमातून निश्चितच आपले तलाव ते मोठ्या प्रमाणात खुलीकरण होत आहे. मागच्या 50 लाख क्युबिक मीटर आपण खोदलं. यावर्षी आता निवडणुकीच्या धावपळीत त्या निवडणुका संपल्यानंतर त्या परत आम्ही ते काम हाती घेणार आहे आणि दोन्ही जिल्ह्यात जवळपास 2 कोटी क्युबिक मीटर गाळ या माध्यमातून काढणार आहे. जे 100 वर्षाआधी कोळी समाजाने केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये कोळी समाजाला त्यांनी ते तलाव खोदले आणि भंडारा जिल्ह्यात 2000 तलाव आहे, गोंदिया जिल्ह्यात 2500 तलाव आहे. हा तलावाचा जिल्हा जो करण्याचं कोळी समाजाने जे काम केलं ते आता कुठेतरी बुजत चाललंय. ते परत खोदण्याचं काम, परत त्यातलं गाळ मुरुम काढून ते परत पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही करतोय. निश्चितच आपण सर्वांनी अशा अनेक महत्वपूर्ण कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत. एक आपला आणि म्हणून आपल्याला यावेळेस सगळ्यांना सज्ज राहायचं. आता आपण नुकताच बँकेच्या निवडणुका दोन्ही जिल्ह्यात मी आधी आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी मेहनत केली तर आपल्याला कुणी जिंकण्याबद्दल रोखू शकत नाही. आपण दोन्ही जिल्ह्याच्या बँकेच्या इलेक्शन जिंकलो. दूध संघामध्ये कधीच नव्हे तर यावेळेस पहिल्यांदा आपण आपला अध्यक्ष बसवला. माननीय विलासभाऊ काटेकाय आपले अध्यक्ष म्हणून दूध संघाचे निवडून आले. कृषी उत्पन्न बाजार समिती असणार, तुमसरची असणार, साकोली लाखणीची असणार किंवा भंडाऱ्याची असणार, इथे सभापती अध्यक्ष आपले निवडून आले, आपले बसले आणि निश्चितच या माध्यमातून आपल्या इथे काम करण्याचं एक चांगला आपल्याला ठिकाण मिळालं, बसवण्याचं ठिकाण मिळालं. पण माननीय बावनकुळे साहेब आमची थोडीशी खंत आहे की जिथे जिथे आम्ही निवडून आणले तिथे ते निधी थोडी अपुरी करता. आपण थोडं लक्ष देऊन त्या विभागाला आता जयकुमार रावळ साहेबांनी तुमसरला 5 कोटी रुपये दिले. त्याच प्रकारची मागणी आहे. भंडारामध्ये पूर्ण नवीन जागा आम्ही घेतलेली आहे, नवीन जागा अलॉट केलेली आहे. भगवान भाऊ बसलेचे डायरेक्टर आहेत, विनोद भाऊ कांताराटे डायरेक्टर आहेत. पण या सगळ्यांची मागणी अशी आहे की आपली सरकार आहे, कमीत कमी 20-25 कोटीचा निधी जर दिला तर नवीन पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती आपली हायवेवर होणार. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही मोठा त्याचा फायदा या माध्यमातून निश्चितच होणार. आणि आता नगर परिषदा आपल्या सगळ्या निवडून दूध संघालाही मोठा प्रस्ताव, एक 5.5 कोटीचा प्रस्ताव फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अडकला. 28 तारखेला आमचं झालं नाही तर आम्ही 29 तारखेला आपल्याकडे येऊ आणि मी आणि विलासभाऊ आणि तेही आमचा जर प्रस्ताव आपण काढून दिला तर दूध संघ या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगली मोठी मदत या माध्यमातून होणार. मागच्या वेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण केंद्र सरकारकडे 50 कोटीचा प्रस्ताव पाठवू, पूर्ण दूध संघाला 50 कोटी देण्याचं काम आम्ही करू, हेही आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. आता फक्त नगर परिषदेची वाट आहे. नगर परिषदमध्ये आपले नगर परिषदमध्ये निवडून आले, आपल्या नगर परिषदाचे नगराध्यक्ष निवडून आले तर मोठ्या प्रमाणात विकास कामं आपण माननीय बावनकुळे साहेबांच्या मागे लागून, माननीय मुंतरभाऊ गोयलच्या मागे लागून यांना मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जाऊन ताकदीने मोठ्या प्रमाणात निधी आपल्यापर्यंत आणू. आणि लोक आपले विरोधक काही डेगा मारत असतील की आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, पण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे बावनकुळे साहेब, आमच्याकडे माननीय फडणवीस साहेब आहेत आणि हे ताकदीने आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे आहेत, ताकदीने कार्यकर्त्यांसोबत आहे. आणि यावेळेस तुम्हाला सांगतो की आता सर्वे आले, एक राऊंड झाला बावनकुळे साहेब सर्वेचा आणि 4 नगर परिषदेमध्ये 100% भारतीय जनता पार्टी निवडून येणार हे त्या सर्वेमध्ये तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की यावेळेस आपण बावनकुळे साहेबांनी आदेश दिले, प्रदेशाध्यक्ष असताना आदेश दिले आणि आजही त्यांचा आदेश आपल्याला जातो. बावनकुळे साहेबांनी सांगितलं कोणी आपलं नाही, कोणी दूरचं नाही, कोणी जवळचं नाही, ज्याचं सर्वे मध्ये आलं त्याला तिकीट
साहेबांचे स्ट्रिक्ट आदेश आहे. म्हणजे तुम्ही किंवा माझ्याकडे आलं म्हणून तिकीट भेटली किंवा बावनकुळे साहेबांकडे गेले किंवा पंकज भाऊकडे गेले, कोणत्या नेत्याकडे गेले, कोणा नेत्याकडे जायची गरज नाही. तुम्ही लोकांमध्ये राहा, लोकांमध्ये फिरा. लोकांमध्ये जर तुमचा सर्वेमध्ये आला तर तुमची तिकीट कोणीच कापू शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि म्हणून तुम्हाला आणि यावेळेस आपण ठरवलेला आहे कार्यकर्त्यांना तिकीट आहे. जो खरा मेहनत करून आला, मी व्हॉट्सअपवर बघत असतो की आता सुधाकर भाऊ म्हणत आहे भले की भंडाऱ्यात नोंदणी कमी आहे, पण आमचे जितके उमेदवार आहे घरी घरी फिरून घरी घरी जाऊन सचिन व्हिडिओ बघितला, घरी घरी जाऊन नोंद करत आहे. अशा कार्यकर्त्यांची जे खरं मेहनत करतात त्यांची तिकीट कोणीच कापू शकत नाही. पण आता तुम्ही गंमतीत राहण्याची गरज नाही आणि ताकदीने तुम्हाला यावेळेस काम करायचं आहे. यावेळेस